साऱ्या विश्वाला बुद्ध हवा। When asked what's the biggest mistake we make in life, the Buddha replied, the biggest mistake is you think you have time. Time is free, but it's priceless. You can't own it, but you can use it. You can't keep it, but you can spend it. And once it's lost, you can never get it back. उभा राहतो आणि त्यांना विनंती करतो की हे भगवान बुद्ध, तुम्ही काय आता सम्यक सिद्धार्थ गौतम राहिलेला नाही, तुम्ही कोण आहात तर भगवान बुद्ध, संबोधी प्राप्ती केलेले तुम्ही सम्यक संबुद्ध आहात आणि तुम्ही काय करायला पाहिजे, हा मार्ग सांगितला पाहिजे. पण खरं म्हणजे सत्यदीपांविषयी बोलायचं झालं तर फार असा प्रदीर्घ असा त्यांचा सहवास आहे त्या संघाशी. 1983 ते आपल्या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या संपर्कात आले आणि त्यांची 1992 साली धम्मचारी म्हणून दीक्षा झाली. म्हणजे जवळजवळ आपण जर पाहायला गेलं तर 41 वर्ष त्यांनी आपलं जे संपूर्ण जे जीवन आहे धम्म आचरण आणि धम्मसेवेसाठी समर्पित केलं. त्यांनी मध्ये सगळ्यांना माहिती आहे, एक ढोबळ सांगतो. वैशाखीमध्ये सिद्धार्थांचा जन्म झाला. सिद्धार्थ गौतमांना वैशाखीमध्येच बुद्धत्व प्राप्त झालं आणि भगवान बुद्धांना वैशाखीमध्येच महापरिनिर्वाण. 3 गोष्टी एकाच पौर्णिमेमध्ये. धम्म पौर्णिमा, ज्याला धम्माची निर्मिती म्हणजे आजच्या दिवशी त्यांनी ह्या दिवशी धम्म सांगितला, तो हा दिवस. आणि त्यानंतर येणारी कार्तिकी जी आहे, कार्तिकी पौर्णिमा, त्यांनी विनंती केलेली असते अगोदर की आम्हाला धम्मचारी व्हायचा आहे का, कारण त्याची त्यांनी ती प्रेरणा लिहिलेली असते अर्जामध्ये. त्यांची दखल घेतली जाते आणि त्यांना तशा प्रकारच्या प्रोसेसमध्ये त्यांना घेतलं जातं आणि ती प्रोसेस मध्ये त्यांच्यावर प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये काही गोष्टी शिकवतात होतं की काय करावं आता. म्हणजे त्यांचं नाव मंजुजित आहे आणि माझं नाव मंजुवर्धन आहे. तर मला असं होतं की त्यांनी त्यांचं हृदय काढलं आणि मला दिलं. मला अशी फील येत होती की ही बहुत बडी बात आहे. मला असं वाटू लागलं की का असं होत असेल माझ्यासोबत. आणि मी एक जेव्हा मी अनुभवत होतो तर माझ्या अंगावर शहारे उभे राहते. जेव्हा मी नाव ऐकलं तर माझे डोळे भरून आले होते. मला असं वाटत होतं की त्यांना आलिंगन घ्यावं आणि रडावं, पण मी ते करू शकत नव्हतो कारण मी जागृत सुद्धा होतो त्या ठिकाणी. आणि मला खूप आनंद होत होता की त्यांनी त्यांच्या नावातला मंजू मला दिला आणि त्या नावाप्रमाणे मला पुढे जगायचं होतं, त्याचं संवर्धन करायचं होतं. आणि जे काय त्यांनी नाव मला दिलंय मंजुवर्धन, त्या नावाचा अर्थ असा होतो, मी त्यांनी जे लिहून दिलंय ना मला त्याच भाषेत सांगतो, म्हणजे त्याचं थोडंसं गांभीर्य पण राहील. He who is growing and helping others and grow through gentle and sweet nature. वह जो अपने भीतर सौम्यता, संयमता और मधुर गुणों का संवर्धन करते हुए दूसरों में भी सौम्यता, संयमता और मधुर गुणों के माध्यम से विकसित करने का प्रयास करता. म्हणजे अशा प्रकारचा त्यांनी मला अर्थ सांगितला आणि मी हाच अर्थ वाचूनच मी जिथे जिथे जात आहे तिथे तिथे सांगत आहे. कारण मला त्याच्यात माझं काहीच टाकायचं नाही, कारण ते त्यांनी मला दिलं आणि मला तसेच ते समोर नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यात काही घालमेल करायची नाही, एका शब्दाची सुद्धा मला त्याच्यामध्ये गडबड करायची नाही. आणि म्हणून जसे माझे आचार्य आहेत, जसे त्यांच्यामध्ये सद्गुण आहेत, आमच्यावर प्रेम करलं आणि परत आणण्यासाठी प्रयत्न केला. मला सांगतो, आज जर दीक्षा
ज्यावेळेला झाली त्यावेळेला खूप मी घाबरलेल्या स्थितीत होतो आणि मला म्हणाले तुमचं नाव आजपासून शील नंदक एवढ्या मोठ्या कडकडी आवाजामध्ये बोलतो की घाबरलो. एकतर ते दिशेला जायचं तरी म्हणून शील रुची हे घोषित झालं आचार्यांकडून प्रायव्हेट दीक्षेच्या वेळी, खाजगी दीक्षेच्या वेळी. त्यावेळी त्याचा मला अर्थ आचार्यांनी तो सांगितला. तो आपणाशी साधा सरळ आहे, फार डीप सुद्धा आहे की शील रुची की शील में आनंद लेने वाला आणि शिलामध्ये रुची असणारा किंवा शिलावरती आरूढ होणारा असा एकंदर आहे. आपण जेवढं काही शिलासंबंधी त्याचं हे करू, स्फोट करू तेवढं कमी आहे. जाण्यासाठी त्यांनी माझ्यासाठी सगळ्यात मोठी म्हणजे कुणीतरी आपल्याला रोड दाखवायला लागतो ना, रस्ता, तो रस्ता दाखवला माझ्या पत्नीने. सगळ्यात पहिल्यांदा जर मला मी बामसेप मध्ये काम करत होतो. बामसेप एक संस्था आहे आणि मला असं वाटत होतं बामसेप सुद्धा एक योग्य काम आहे. आणि माझी पत्नी एका वर्गाला जायची, अमोघ मुनी त्यांच्या घरी हा वर्ग चालायचा आणि ही दृष्टी लाभ जो म्हणतात ना, त्या दृष्टीला माझ्या पत्नीने दिला. मला खरंच त्या पत्नीचं मला सगळ्यांच्या समोर पुण्यानुमोदन करायचं आहे. मला फार हे झालंय. आणि मी जेव्हा विचार करतो या सगळ्या गोष्टीचा आणि माझ्या आचार्यांचं मी नाव घेतलं पहिल्यांदा आणि हे केंद्र जे स्थापन झालं, हे केंद्रच माझ्या जीवनाला एक कलाटणी देण्यासाठी स्थापन झालं असं मी मानतो. आणि मला नेहमी ती जाणीव होते की हे केंद्र जे स्थापन झालं नवी मुंबईला हे माझ्यासाठीच झालं. मी 1994 पासूनचा हा प्रवास आहे. जेव्हा मला सांगितलं गेलं की तुम्ही आता दीक्षा घेण्यासाठी जात आहात, तर तो दिवस 7 तारखेचा होता. तुम्ही गौतम वाघमारे म्हणून दीक्षेला जातात आणि जी जुनी कर्म घेऊन जात आहे तर ती तिथेच सोडा. आज तुमचा काय आहे, आध्यात्मिक वृत्ती आहे. येताना तुम्ही नवीन विचार आणि नवीन नाव घेऊन यायचं आहे. तीच गोष्ट मी लक्षात ठेवली. आणि तिथं माझे आचार्य अवघड येते, तिथं ते जसं अगोदरच्या ब्रह्मचारी सांगितलं की ते निर्गंभीर वातावरण सगळं म्हणजे आनंदमय वातावरण होतं. तिथे त्यांनी मला शीलवेदक हे नाव दिलं. तर शीलवेदक नावाचा अर्थ आहे, शील म्हणजे सर्वांना माहिती आहे, शिलाचरण करणारा, पंचशिलेचं आचरण करणारा. वेदक म्हणजे वेदना जाणणारा, म्हणजे जो संवेदनशील आहे, जो वेदना जाणतो तोच संवेदना जातो. आणि तशा प्रकारे जो वेदना जातो म्हणजे काही प्रतीची वेदना असेल, अवैध प्रतीची वेदना असेल, चित्ताप्रतीची वेदना असेल, सत्याप्रतीची वेदना असेल, अशा प्रकारे वेदक या शब्दाचा अर्थ आहे. आणि मला अमोघरीने हेच सांगितलं की जो प्रामाणिकपणे शिलाचरण करून ओळखला जातो त्याला शीलवेदक. आणि खरोखर ते नाव एवढं. माझं नाव पूर्वीचं बिंद्राज नरचंडे होतं, सर्वांना माहिती. नंतरचं नाव नंदक राजा आहे. मला ज्यावेळेस नाव दिलं तेव्हा मला त्यांनी काय अर्थ मला सांगितलं नाही. आणि हे मंजूवताने माझं चाललं होतं, अरे आपल्या आपणच आहे शिकला, ठीक आहे जाऊ दे, काय फरक पडतो ना, कळेलच ना. पण मला एक मी मनामध्ये म्हणतो ठीक आहे काही असो, मी तर जस्ट मी राजा आहे. कोणता राजा असं पण आहे, काहीतरी आहे पण ते राजा आहे, खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं.